श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रोते हो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीमद दासबोध या ग्रंथामधील दशक 7वा यामधील समास 3 चतुर्दश ब्रह्मनिरूपण याविषयीचे विवेचन श्रवण करणार आहोत. श्रोते हो, तुम्हाला जर आपल्या श्रवणामृत या चॅनलवरील व्हिडिओ श्रवण करायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करा व इतरांनाही शेअर करा. चतुर्दश ब्रह्मनिरूपण यामध्ये समर्थ रामदास स्वामी सांगतात की जगामध्ये अनेक वस्तू असतात, पण त्यांच्यामध्ये एकपणा असतो. तो शोधून काढणे हा माणसाच्या ज्ञानाचा प्रधान हेतू आहे. प्रत्येक वस्तू वेगळेपणाने जगते. तिला स्वतःचा असा आकार, रंगरूप असतो. ती कालाबरोबर बदलते आणि कालांतराने नाशही पावते. याच्याच उलट अनेक वस्तूंमधील एकपणा हा सर्व वस्तूंना व्यापून राहतो. त्या एकपणाला आकार नसतो, रंगरूप नसते, तो कालाबरोबर बदलतही नाही किंवा कालांतराने नाशही पावत नाही. वस्तू ही मूर्त असते, तर वस्तूंना व्यापणारा एकपणा हा अमूर्त असतो. अनेक वस्तूंना व्यापून राहणाऱ्या एकपणाचे क्षेत्र विशाल करता करता अखेर सर्व वस्तूंना एकपणाने पोटात घेणाऱ्या ब्रह्मापर्यंत येऊन आपण पोहोचतो. मानवी बुद्धीच्या भूमिकेवरून या परब्रह्माचे वर्णन करण्यास दृश्य विश्वामधील वस्तू शोधाव्या लागतात. त्या दृष्टीने विचार करता 14 प्रकारांनी ब्रह्मांचे वर्णन योग्यच आहे. परंतु आत्मसाक्षात्कारी पुरुष मानवी बुद्धीची मर्यादा ओलांडून जातात. अर्थात त्यांच्या दृष्टीने ही 14 लक्षणेही पूर्ण ब्रह्माचे वर्णन करण्यास कमीच पडतात. ती कशी कमी पडतात हे या समासामध्ये श्री समर्थ रामदास स्वामींनी दाखवले आहे. तर्काने एखादा विषय समजून घ्यायचा असतो, त्यावेळी त्या विषयावरील जे आक्षेप असतात त्यांचे वर्णन प्रथम करतात. त्यास पूर्वपक्ष असे म्हणतात. तर विरोधकांनी निर्माण केलेले आक्षेप फेडले म्हणजे आपला मुद्दा मांडण्याचा मार्ग मोकळा होतो. त्यासच सिद्धांत असे म्हणतात. समर्थ रामदास स्वामींनी यामध्ये 14 ब्रह्मे हा पूर्वपक्ष असून शुद्ध ब्रह्मे हा सिद्धांत आहे असे सांगितलेले आहे. श्रोत्यांनी अगदी लक्ष देऊन श्रवण करावे. शुद्ध ब्रह्मस्वरूप समर्थ रामदास स्वामी येथे सांगतात की रत्ने ही खाणीमध्ये सापडतात. ती मिळवण्यासाठी प्रथम खाणीमधून पुष्कळ माती गोळा करावी लागते. मग तिच्यामधून रत्ने हाती लागतात. त्याचप्रमाणे प्रथम 14 ब्रह्मे कोणती त्यांचे वर्णन एके ठिकाणी करायचे व नंतर त्याचे विवेचन करायचे म्हणजे शुद्ध ब्रह्म हाती लागते. जे सूक्ष्म व अतींद्रिय आहे त्यांचे लक्षण समजावून देण्यास कोणता तरी दृश्य पदार्थ खूण म्हणून घ्यावा लागतो. दृष्टांत द्यायचा झाला तर द्वैताशिवाय तो देता येत नाही. तसेच पूर्वपक्ष व्यवस्थित मांडल्या वाचून सिद्धांत सांगता येत नाही. जे मिथ्या आहे, खोटे आहे त्याचे प्रथम सविस्तर प्रतिपादन करावे. त्यामधील दोष शोधून समजून ते बाजूस सारावे, म्हणजे मग जे खरे असते ते आपोआपच अंतःकरणात ठसून जाते. ही दृष्टी ठेवून शुद्ध ब्रह्म कसे आहे ते ध्यानात येण्यासाठी 14 ब्रह्मांच्या खुणा सांगतो असे समर्थ रामदास स्वामी सांगतात. ते 14 ब्रह्म म्हणजे पहिला शब्द ब्रह्म, दुसरा एकाक्षर ब्रह्म, तिसरे श्रुतीने सांगितलेले खम ब्रह्म, चौथे म्हणजे सर्व ब्रह्म, पाचवे चैतन्य ब्रह्म, सहावे सत्ता ब्रह्म, सातवे साक्ष ब्रह्म, त्यामधील आठवे सगुण ब्रह्म, नववे निर्गुण ब्रह्म, 10वे वाच्य ब्रह्म, 11वे अनुभव ब्रह्म, 12वे आनंद ब्रह्म, 13वे तदाकार ब्रह्म आणि 14वे अनिर्वाच्य ब्रह्म अशी ही 14 ब्रह्मे आहेत. चला तर मग श्रवण करूयात समास 3 चतुर्दश ब्रह्मनिरूपण. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीराम. श्रोता व्हावे सावधान, आता सांगतो ब्रह्मज्ञान, जेणे होय समाधान साधकाचे. श्रीराम.
रत्ने साधाया कारणे मृत्तिका लागे एकवटने 14 ब्रह्मांची लक्षणे जाणिजे तैशी श्रीराम पदार्थे विन संकेते द्वैता वेगळा दृष्टांत पूर्व पक्षे विन सिद्धांत बोलताची नये श्रीराम आधी मिथ्या उभारावे मग ते ओळखोन सांडावे पुढे सत्य ते स्वभावे अंतरी बाणे श्रीराम म्हणून 14 ब्रह्मांचा संकेत बोलिला कळाया सिद्धांत येथे श्रोती सावचित्त क्षण एक असावे श्रीराम पहिले ते शब्द ब्रह्म दुजे मितिकाक्षर ब्रह्म तिसरे खम ब्रह्म बोलिती श्रुती श्रीराम चौथे जान सर्व ब्रह्म पाचवे चैतन्य ब्रह्म सहावे सत्ता ब्रह्म साक्ष ब्रह्म सातवे आठवे सगुण ब्रह्म नवे निर्गुण ब्रह्म 10वे वाच्य ब्रह्म जाणावे पै श्रीराम अनुभवते 11वे आनंद ब्रह्म ते 12वे तदाकार 13वे 14वे अनुर्वाच्य श्रीराम ऐसी हे 14 ब्रह्मे यांची निरोपिली नामे आता स्वरूपाची वर्मे संकेत दाऊ श्रीराम अनुभवे विन ब्रह्म या नाव शब्द ब्रह्म आता मितिकाक्षर ब्रह्म ते एकाक्षर श्रीराम खम शब्दे आकाश ब्रह्म महादाकाश व्यापक धर्म आता बोलिले सूक्ष्म सर्व ब्रह्म श्रीराम पंचभूताचे कुवाडे जे जे तत्व दृष्टी पडे ते ते ब्रह्मची चोखडे बोली जेत आहे श्रीराम या नाव सर्व ब्रह्म श्रुती आश्रयाचे वर्म आता चैतन्य ब्रह्म बोली जेल श्रीराम पंचभूतादी माये ते चैतन्याची चेतविते म्हणून त्या चैतन्याते चैतन्य ब्रह्म बोली जय श्रीराम चैतन्यास ज्याची सत्ता ते सत्ता ब्रह्म तत्वता तै सत्तेस जाणता या नाव साक्ष ब्रह्म श्रीराम साक्षत्व जयापासूनी तेही आकळिले गुणी सगुण ब्रह्म हे वाणी तयास वदे श्रीराम जेथे नाही गुणवार्ता ते निर्गुण ब्रह्म तत्वता वाच्य ब्रह्म तेही आता बोली जेल श्रीराम जेवाचे बोलता आले ते वाच्य ब्रह्म बोलिले अनुभवासी कथिले नवचे सर्वथा श्रीराम या नाव अनुभव ब्रह्म आनंद वृत्तीचा धर्म परंतु याचे ही वर्म बोली जेल श्रीराम ऐसे हे ब्रह्मानंद तदाकार ते अभेद अनुर्वाची संवाद तुटून गेला श्रीराम ऐसी हे 14 ब्रह्मे निरोपिली अनुक्रमे साधके पाहता भ्रमे बाधी जेना श्रीराम ब्रह्म जाणावे शाश्वत माया तेची अशाश्वत 14 ब्रह्मांचा सिद्धांत होईल आता श्रीराम शब्द ब्रह्म ते शाब्दिक अनुभवे विन माईक शाश्वताचा विवेक तेथे नाही श्रीराम जे क्षरणा अक्षर तेथे कैचे मितिकाक्षर शाश्वताचा विचार तेथेही न दिसे श्रीराम खम ब्रह्म ऐसे वचन तरी शून्य ते नाशी ज्ञान शाश्वताचे अधिष्ठान तेथेही न दिसे श्रीराम सर्वत्रासा आहे अंत सर्व ब्रह्म नासिवंत प्रळये बोलिना निश्चित वेदांत शास्त्री श्रीराम ब्रह्म प्रळये मांडेल जेथे भूतान्वय कैचा तेथे म्हणून या सर्व ब्रह्माते नाश आहे श्रीराम अचळासी आणि चळन निर्गुणास लाविता गुण आकारास विचक्षण मानितना श्रीराम जे निर्माण पंचभूत ते प्रत्यक्ष नासिवंत सर्व ब्रह्म हे मात घडे केवी श्रीराम असो आता हे बहुत सर्व ब्रह्म नासिवंत वेगळेपणा संत पाहेन कैचे श्रीराम आता जयास चेतवावे तेची माईक स्वभावे तेथे चैतन्याच्या न्यावे नासा आला श्रीराम परिवारे विन सत्ता ते सत्ता नवे तत्वता पदार्थे विन साक्षता तेही मिथ्या श्रीराम सगुणास नाशा हे प्रत्यक्षास प्रमाण काय सगुण ब्रह्म निश्चये नासिवंत श्रीराम निर्गुण ऐसे जे नाव त्या नावास कैचा ठाव गुणे विन गौरव येईल कैचे श्रीराम माया जैसे मृगजळ ऐसे बोलती सकळ
गाते कल्पनेचे आभाळ नाथिलेची श्रीराम. ग्रामो नास्ति कुतः सीमा जन्मे विन जीवात्मा. अद्वैतासी उपमा द्वैताची श्रीराम. माये विरहित सत्ता पदार्थे विन जाणता. अविद्ये विना चैतन्यता कोणास आली श्रीराम. सत्ता चैतन्यता साक्षी सर्व ही गुणाच पासी. ठाईचे निर्गुण त्यासी गुण कैचे श्रीराम. ऐसे जे गुण रहित तेथे नामाचा संकेत. तोची जाणावा शाश्वत निश्चयेशी श्रीराम. निर्गुण ब्रह्मासी संकेते नामे ठेविले बहुते. ते वाच्य ब्रह्म त्या ते नाश आहे श्रीराम. आनंदाचा अनुभव हाही वृत्तीचाची भाव. तदाकारी ठाव वृत्तीस नाही श्रीराम. अनुर्वाच्य या कारणे संकेते वृत्तीच्या गुणे. तया संकेता सौने निवृत्तीने आणिले श्रीराम. अनुर्वाच्य ते निवृत्ती तेची उन्मनीची स्थिती. निरोपादी विश्रांती योगी याची श्रीराम. वस्तू जे का निरोपादी तेची सहज समाधी. जेने तुटे आदी व्याधी भव दुःखाची श्रीराम. जो उपाधीचा अंत तोची जाणावा सिद्धांत. सिद्धांत आणि वेदांत धादांत आत्मा श्रीराम. असो ऐसे जे शाश्वत ब्रह्म जेथे नाही माया भ्रम. अनुभवी जाणे वर्म स्वानुभवे श्रीराम. आपुले न अनुभवे कल्पनेसी मोडावे. मग सुकाळी पडावे अनुभवाचे श्रीराम. निर्विकल्पास कल्पावे कल्पना मोडे स्वभावे. मग नसोनी असावे कल्पकोटी श्रीराम. कल्पनेचे एक बरे मोहरिताच मोहरे. स्वरूपी घालिता भरे निर्विकल्पी श्रीराम. निर्विकल्पासी कल्पिता कल्पनेची नुरे वार्ता. निसंगास भेटो जाता निसंग होई जे श्रीराम. पदार्था ऐसे ब्रह्म नव्हे माते हाती धरून द्यावे. असो हे अनुभवावे सद्गुरु मुखे श्रीराम. पुढे कथेचा अन्वय केलाची करू निश्चय. जेने अनुभवाची केवळ ब्रह्म श्रीराम. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे चतुर्दश ब्रह्म निरूपण नाम समास तिसरा समाप्त. श्रीराम समर्थ श्रीराम.